श्रावणीने मॅजिस्ट्रेटसमोर अशी काय मारली पलटी की विशंभर, रुद्र आणि अलकनंदाच्या पायाखालची सरकली जमीन. नमस्कार मित्रांनो, तर आजचा भाग खूप इंटरेस्टेड आहे बरं का. तर घडतं असं, श्रावणी ठरवते आणि म्हणते, काकू मी घरी येणारे आणि मॅजिस्ट्रेट समोर उभी राहणारे. मी बाबांचा शब्द पडू नाही देणार. आता सगळे श्रावणीची वाट बघत असतात. श्रावणी घरी जाते. अपर्णा म्हणते, श्रावणी बरं झाली तू आलीस. थांबा मी भैयासाहेबांना बोलून आणते. ती आता जाते आणि सांगते, श्रावणी आलीये. आता सगळे हॉलमध्ये येतात. अलकनंदा म्हणते, श्रावणी आता जे काय ना ते सगळं सांग. विशंभर म्हणतो, हो सगळं ठीक होईल. मॅजिस्ट्रेट विचारतात, श्रावणी राजेश शिर्के, हे लग्न तुमच्या संमतीने झालेलं नाहीये. मला हे तुमच्याकडून सविस्तर समजून घ्यायचंय. हा दबाव तुमच्यावर कुणी टाकला आणि कसा टाकला? आता मात्र विशंभर, अलकनंदा आणि रुद्र खूप आनंदात असतात. विशंभर तर एवढा हरकून जातो की त्याच्या चेहऱ्यावर स्माईल असतं. तेवढ्याच श्रावणी म्हणते, मी हे लग्न जबरदस्तीने. आता मात्र सगळ्यांचीच उत्सुकता ताणते. पण श्रावणी म्हणते, केलेलं नाहीये. आता मात्र सगळे शॉक होतात आणि विशंभर पटकन उभा राहतो. अलकनंदा मोठ्याने ओरडते, श्रावणी हे काय बोलतेस? तू काय बोलतेस? तुझ्या तुला तरी कळतंय का? श्रावणी म्हणते, हो मला चांगलंच कळतंय मी काय बोलते ते. रुद्र म्हणतो, श्रावणी अगं ते शुभम करणे तुझ्या डोक्यावर बंदूक ठेवून तुझ्याशी लग्न केलं हे तू सांगणार होतीस ना? पण श्रावणी म्हणते, असं काही झालं नाही. आता तर विशंभर अजून शॉक होतो आणि म्हणतो, श्रावणी तू का करतेस हे? मी तुला पहिले पण विचारलं होतं, हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध होत नाहीये ना? त्यावेळेस तू मला म्हणाली की तुला रुद्रशीच लग्न करायचंय. मग आता काय झालं? तू तुझा शब्द का फिरवला? श्रावणी म्हणते, कारण मला सगळं कळालं. विशंभर म्हणतो, सगळं कळालं म्हणजे काय कळालं? ती म्हणते, मला नाही वाटत इथे सांगून काही फायदा होईल. पण साहेब मी सांगते, माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता. मी शुभूशी लग्न केलं ते माझ्या मर्जीने, कारण माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं, आहे आणि कायम राहणार. अलकनंदा म्हणते, खोटं बोलायला तुला लाज नाही वाटत? श्रावणी म्हणते, मी खोटं नाही बोलत, अगदी खरं बोलते. शुभूने माझ्यासाठी केवढा मोठा त्याग केला हे कुणालाच कळणार नाही. श्रावणीच्या निर्णयाने काका, अपर्णा खूप खुश होतात. मॅजिस्ट्रेट म्हणतात, राजेश शिर्के पाटील यांचे हे स्टेटमेंट असेल तर आम्ही काही करू शकत नाही. आता विशंभरच्या तोंडातून एक शब्दही फुटत नाही. तो फक्त मान हलवतो. ते निरोप घेतात आणि निघून जातात. विशंभर म्हणतो, पुन्हा एकदा तू माझं नाक कापलंस. शेवटी तू दाखवून दिलं तू तिचीच मुलगी आहेस. तिने माझ्या पाठीत कंजीर खुपसलं आणि तू पण. आता जेवढं होईल यापुढे मला तुझं तोंडही दाखवू नकोस. रुद्राची मात्र खूप तगमग चालू असते, कारण त्याने अलकनंदाला बोलून दाखवलेलं असतं, एकदा की ती श्रावणी माझ्या ताब्यात आली मी तिच्या अशी कानाखाली मारणार, तिची हालत अशी वाईट करणार ना. पण श्रावणी मात्र त्याच्या सगळ्याच प्लॅनवर पाणी फिरते. खरं तर अलकनंदाला खूप आनंद होतो. ती मनात म्हणते, जे झालं ते चांगलंच झालं. रुद्र माझ्या वाटेतून बाजूला झाला, याच्यापेक्षा तो शुभू परवडला. रुद्र मात्र जोरजोरात हात मारतो आणि म्हणतो, ह्या श्रावणीने शब्द कसा फिरवला? शुभू शुद्ध येतो आणि नर्सशी बोलत असतो. ती सांगते, तुमचं ऑपरेशन झालं आणि अगदी सक्सेस झालं. शुभू म्हणतो, माझं ऑपरेशन? पण त्याला पैसे कुठून आले? तेवढे श्रावणी तिथे पोहोचते. सिस्टर म्हणते, हे बघा आली तुमची बायको. आता बायको म्हटल्यावर शुभू आश्चर्याने बघत असतो आणि म्हणतो, श्रावणी तू इथे? श्रावणी ते, हो शुभू यापुढे मी तुला कधी सोडून जाणार नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.